गुड मॉर्निंग. अनदर ब्युटिफुल डे इन पॅराडाईज. आता इथे आम्ही महाराजांचं दर्शन करायला आलो सकाळी सकाळी, नियमितपणे येतो तसं. आणि आज मला वाटतं 7 जुलै असेल की नाही, 9 जुलै असेल. सकाळी सकाळी आलो. आता हे तुम्हाला जरा निसर्गरम्य आपलं मालवण, सुंदर मालवण ते दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. ते जरा बघा केवढ्या समुद्राला तुफान आलं आहे. पुणे मुंबईमध्ये आपण बघतोय पूर्ण ट्रॅफिक जाम झालं आहे. पाऊस आहे, पण इथं मालवणमध्ये पावसाने धडी मारली आहे. सध्या मालवणला काहीही पाऊस नाही आहे सध्या तरी. एकदम 2 दिवसापासून मी ते आहे आमच्या होमस्टेवर, कर्ली होमस्टेवर. आणि बिलकुल मध्ये मध्ये फक्त सरी पडतात आणि जातात. एक सुंदर असं वेदर आहे सध्या. बघायचं असेल माझ्याकडनं तर या इथे मालवणला विकेंडला. छान विकेंड आहे मालवण, तुम्ही अनुभवावं. म्हणजे गरज आहे की बाबा सगळे लोक फक्त एप्रिल मे महिन्यात येतात स्कुबा डायव्हिंगला. पण माझी विनंती आहे की तुम्ही या इथे बघा. मान्सूनमध्ये मालवणची मॅजिक बघा. मान्सून मालवण. आणि आता वेधशाळे सांगतात काय कसं आहे कंडिशन पावसाची वगैरे, ते बघायचं आणि एका विकेंडला यायचं. इट्स ब्युटिफुल, व्हेरी क्वाईट, एकदम शांत. तुम्हाला क्लायमेटही एवढं सुंदर आहे. एप्रिल मे सारखी गरमी नाही, घामाघूम व्हायला नाही. आणि हे निसर्ग सौंदर्य तुम्ही कधी अनुभव. आता पावसाळ्यात असेल समुद्र जरा वर उखळीत असतं, हे सगळं तुम्हाला सकाळी बघायला निसर्गात राहिलं. सगळ्यांनी मला वाटतं नक्की आपला त्याचा शेड्यूल जरा चेंज करून कधीतरी मालवणात मान्सूनमध्ये यावं. पर्यटक इथे येत नाहीत मान्सूनमध्ये, तर त्या हिशोबाने तुम्हाला रेट्सही चांगले मिळतात रूम्सचे. जेवणचं पण जरासा कधी फिश सगळं मिळत नाहीत, पण स्टील मालवणी टेस्ट, मालवणी पाणी त्याचं जेवण, त्याची काय स्वाद कुठे काय चेंज होत नाही. ते मान्सून असो किंवा तुमचं समर टाईम किंवा इतर टाईम असो. तर नक्की यावे मालवणला. हे निसर्गरम्य सुंदर ठिकाण आहे. नुसतं समुद्रकिनारे बसावं शांतपणे एकांतात, आणि देवाने जे रचलेलं आहे त्याची आपण आनंद घ्यावा अशी विनंती. चला, उद्यापर्यंत परत मी फेरफटका मारायला येईन इथे. त्या उद्या सकाळचा व्हिडिओ टाकतो. बाय.